जय महाराष्ट्र। आदरणीय श्री संजय भाऊ राठौड़ साहब, पालक मंत्री यवतमाल जिला। मैं सबसे पहले माननीय संजय भाऊ राठौड़ साहब का आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने दिग्रस के नगर परिषद उपाध्यक्ष पद के लिए मेरे परम मित्र सचिन भाऊ बनगिनवार इनको चुना। और मैं अपेक्षा करता हूं कि सचिन भाऊ बनगिनवार दिग्रस का ज़्यादा से ज़्यादा अच्छे से अच्छा विकास करेंगे, ऐसी मैं अपेक्षा करता हूं। और उनको सामने की वाटचाल के लिए बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा देता हूं, बधाई देता हूं। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नगर परिषद दिग्रसच्या उपाध्यक्षपदी सचिन बनगिनवार आरूढ होणार। औपचारिक घोषणा दुपारी 1 वाजता नंतर। आज दिनांक 12 जानेवारी रोजी नगर परिषद दिग्रसच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे 16 व भाजपा 1 आणि अपक्ष 1 असे 18 सदस्यांचा पाठिंबा असल्याने शिंदेच्या शिवसेनेचा उपाध्यक्ष होणारे निश्चित होते। तत्पूर्वी उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा व स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा करण्याकरिता शिवसेना कार्यालय दिग्रस येथे नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये यवतमाळ येथून बाळासाहेब दौलतकर यांनी नामदार संजय राठोड यांचा बंद लिफाफा आणला। त्यामध्ये उपाध्यक्ष पदाकरिता नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांचे नाव होते, परंतु नवीन तरुण नगरसेवकाला उपाध्यक्ष पदाची संधी द्यावी ही भूमिका नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांनी घेतल्याने लगेच सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांचे नाव कोर कमिटीने जाहीर केले। उपाध्यक्ष पदाचा अर्ज सचिन बनगिनवार यांनी दाखल केला असून दुपारी 1 वाजताच्या नंतर सचिन बनगिनवार यांच्या उपाध्यक्ष पदाची औपचारिक घोषणा होणार आहे। आदरणीय संजय भाऊ राठोड साहेबांनी 6 वेळचे अपराजित नगरसेवक आदरणीय नूर लाला यांचं नाव बंद पाकिटमध्ये पाठवलं होतं। जीवनामध्ये मोठेपणा कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे नूर लाला। नूर लालांनी स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवत नवीन नेतृत्वाला ही संधी दिली पाहिजे असं मत व्यक्त केलं। त्यांना संपूर्ण अधिकार देण्यात आला होता की त्यांनी कोणाचंही नाव सजेस्ट करावं किंवा त्यांनी स्वतः घ्यावं। त्यांचंच नाव आलं होतं। त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला नवीन मुलाला चान्स द्या, नवीन व्यक्तीला चान्स द्या। मी 6 वेळेचा नगरसेवक राहिलो आहे, नगराध्यक्ष राहिलेलो आहे, उपाध्यक्ष राहिलेलो आहे, अनेक पदं भूषवलेली आहेत। आता मला पक्षाकडे काहीतरी करायचं आहे, भाऊकरता काहीतरी करायचं आहे। त्या हिशोबाने नवीन नेतृत्व पुढे आणायचं आहे, नवीन नेतृत्वाला संधी द्यायची आहे। त्यांच्या या सुबुद्धीतून त्यांनी सचिन लक्ष्मणराव बनगिनवार आणि त्यांनी भावना पण करून सांगितलं आणि सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांना व्हाईस प्रेसिडेंटचा आपण कॅन्डिडेट म्हणून आता फॉर्म भरायला आपण सर्वांनी नूर लालांचा या मोठेपणाचा त्यांच्या त्यागाचा सन्मान करायला पाहिजे। मी हे पण सांगतो येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद त्यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये जे काही कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग मोलाचा राहील। ते पण सर्व नगरसेवकांना आपल्या अनुभवाचा फायदा देतील अशी मला आशा आहे आणि सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांना सर्व नगरसेवक मदत करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।